हाय सर्वांना, आज मी बनवत आहे शेपूची भाजी। आणि शेपूची भाजी कापून ठेवली, लसूण सोलून कापून ठेवला, हिरव्या मिरच्या पण कापून ठेवल्या। म्हटलं चला पटकन तुमच्याशी बोलूयात, व्हिडिओ बरेच दिवस काढली नाही तर भाजी करत करत गप्पा पण मारूयात। हे पहा, शेपूची भाजी मस्तपैकी कापून ठेवली आणि या दिवसामध्ये शेपूची भाजी चांगली मिळते। आमच्या बाईच्या डोळ्याचं ऑपरेशन केलंय आणि तिला खूप भूक लागली आहे। ती आली आता भाजी झाली की नाही पाहायला। यामध्ये मी मठाची डाळ भिजत टाकली होती, ती आता स्वच्छ धुवून घेतली आणि याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची कापून घेतली। खाली मोठ्या बाईच्या बाजरीच्या भाकरी चालल्या, तर शेपूची भाजी आम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर खाणार आहोत। तर आता मी ती पटकन शिजायला, मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे। आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकते, जिरे टाकते। शेपूच्या भाजीला आम्ही मोहरी नाही टाकत, टाकते। मिरची परतली आहे, आता त्यामध्ये मी लसूण टाकून देते। या तेलामध्येच मी थोडंसं मीठ टाकते, असं हलवून घेते। पण आता भाजी अशी टाकून देते। हलवून देते। यामध्ये ही जी मठाची डाळ आहे भिजत टाकलेली ती टाकून देते, म्हणजे भाजी बरोबर डाळही शिजून निघेल। ही भाजी लगेच पाणी सोडते जरा। आता मी गॅस कमी केलाय, यावर झाकण ठेवते। सध्या कसं माझा वेळ हा खूप धावपळीत आणि कसा जातो कळतच नाही। मोठी बाई आमची भाकरी करून झाल्या तिच्या, आता माझ्या व्हिडिओत बघते आणि त्यांच्या चॅनलवर मी त्यांच्या व्हिडिओ ह्या 2-3 दिवसाला टाकत असते, कारण त्यांच्या व्हिडिओ मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतल्या होत्या, पण काही जणांनी टार्गेट केलं, मग मी त्या व्हिडिओ सेपरेट केल्या। तर सध्या माझं चालू आहे काम आणि तुम्हाला सांगत होते की वेळ हा खूप कमी मिळतो। खरं तसंच आहे, खूप धावपळीचं जीवन झालंय। मागच्या 2 आठवड्यापूर्वी माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन हे अचानक करावं लागलं। खरं तर 5-6 महिन्यांनी करणार होतो आम्ही, पण तिचा डोळा प्रचंड लाल झाला आणि सकाळी सकाळी खूप असा चिटकून पण बसायचा, त्यामुळे तातडीनं ऑपरेशन करावं लागलं। मग सगळं काही हळू लागलं, मग सगळं काम जे आहे ते माझ्यावरच पडलं आणि त्यातून वेळच मिळत नव्हता। माझी मुलगी पण नाराज झाली, तिच्यासाठी मी वेळ देत नव्हते, खूप थकून जायची आणि मग लवकर झोपायची। कुठंतरी सगळ्या थकव्यामुळे माझी सुद्धा चिडचिड व्हायची आणि व्हिडिओ तर दूरच राहिल्या काढणं, कारण स्वतःसाठीच वेळ मिळत नव्हता। म्हणजे पार्लरमध्ये जाऊन एवढंसं 15 मिनिटाचं काम आहे, पण तेही करायला मला वेळ भेटत नाही। सुट्टीच्या दिवशी वाटतं थोडासा आराम करावा, तरी गणपतीच्या 2-3 दिवसाच्या ज्या सुट्ट्या होत्या त्यामध्ये मी दिवाळीचं घर जे आहे माझं ते निम्म आवरून घेतलं। म्हणजे तिथेही मी वेळ वाया नाही घालवला, कारण मला माहीत होतं पुढे दिवाळी आली आणि आपल्याला आवरायला वेळ मिळणार नाही, परत मुलांच्या परीक्षा सुरू होती। मग या सगळ्या धावपळीत वेळ नाही मिळणार, तर त्या वेळेचा उपयोगही मी करून घेतला आणि कुठंतरी ह्या व्हिडिओला पूर्णविराम मिळाला असं झालं। तर आज भाजी करत होते आणि वेळ पण होता, म्हटलं चला आता थोडंसं तुमच्याशी पण बोलू। आणि तुम्हाला मी बोलले होते की माझी एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे मनातली, तर ती गोष्ट आज मी या व्हिडिओतून सांगते। खरं तर मी लहान असतानाच मला एक आजार झाला होता आणि माझा आजार कोणता आहे जे मला ओळखतात त्यांना सर्वांना माहीतच आहे, पण जे माझे नवीन सबस्क्रायबर आणि जे यूट्यूबला जे झालेले सबस्क्रायबर आहे अनोळखी, तर त्यांना माहीत नाही। खरं तर 48% मी त्या आजारातून बरी झाली, 52% तो आजार माझ्यामध्ये आहे, पण तरीही मी माझं आयुष्य खूप हसत खेळत जगण्याचा प्रयत्न करते। कारण कसं आहे, आपण आपल्यामध्ये कुठलीही कमतरता जरी असेल तरी त्यावर मात करत पुढे गेलंच पाहिजे असं मला वाटतं। मी मनाने कधीच आजारी नाही आणि मी आनंदी राहण्याचा नेहमी प्रयत्न करते। तर असं मला हेच सांगायचं होतं तुम्हाला माझ्या व्हिडिओतून की
मला काय झालेलं आहे. आणि कसं आहे, माझ्यावर त्याचा इतका परिणाम होतो की मी थोडंसं काम जास्त जरी केलं तरी मी खूप थकते आणि लगेच झोपून घेते. त्यामुळे मला आरामाची खूप गरज असते. मी नेहमी खूप जास्त झोपते, कारण माझ्यामध्ये असं खूप जास्त सहन करण्याची क्षमता नाही आहे. पण तरीही मी हळूहळू खूप काम करत असते. आणि खरंच मी एक दिवशी तुम्हाला माझं सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतचं काम शूट करून दाखवेल. पण त्यासाठी मला ते शूटिंग करायला थोडंसं जमत नाही. मला माझा स्वतःचाच खूप अभिमान वाटतो की मी खरंच एवढं करू शकते, मी एवढी स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी कुठलीही गोष्ट डोक्यात न घेता माझं काम जे असतं ते चालूच असतं आणि मी शांत अजिबात बसत नाही. म्हणजे मला असं कारण नसताना उगाचच बसायला आवडत नाही. असो, तर सगळ्याच गोष्टी मला करायच्या असतात. आता मी शेपूच्या भाजीवरचं झाकण काढून तुम्हाला दाखवते भाजी किती शिजली ते. हे पहा, भाजीवरचं झाकण मी आता काढलंय आणि ती एकदा हलवून देते. मी यामध्ये मठाची डाळ एवढी टाकली की तिला आता शेंगदाणे टाकायची सुद्धा आवश्यकता नाहीये. जे शेंगदाणे आहे मी भत्त्यामध्ये असे ठेचून घेतलेत तर ते टाकून देते आणि एकदा हलवून घेते. आता थोडंसं आणखी मीठ टाकते, मिक्स करते. यावर झाकण ठेवते. गॅस कमीच आहे. दुसरं असं की मला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला आवडतात आणि त्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तर खरं तर वेळच मिळत नाही. तो माझा तर सर्वात मेन छंद आहे. पण आजकाल त्या छंदाकडे बघायला सुद्धा वेळ नाही, अशी गंमत झाली माझी. वेळेचं महत्त्व खूप जास्त कळतंय आणि त्यामध्येच आयुष्य चाललंय. पण जे चाललंय ते खूप छान चाललंय. रात्रीची अशी झोप येते की डायरेक्ट सकाळीच जाग येते. म्हणजे अशी झोप येते, खूप गोड असते. हे पहा, अशा पद्धतीने मी बनवली शेपूची भाजी. हे असं आहे माझं आजचं जेवणाचं ताट. वाटाण्याची भाजी ही सकाळचीच आहे. आता फक्त शेपूची भाजी, भात आणि भाकरी बनवली आहे आणि त्यासोबत खायला कांद्याची चटणी आहे. बाय बाय सर्वांना. व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा.